ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 131 पैकी 75 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी युतीत निवडणुका लढविल्या असल्यामुळे भाजपने महापौर पदावर दावा केला आहे। भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात आज गटनेते ठरविण्यासाठी भाजपच्या जोर बैठका पार पडल्या। यावेळी भाजप नेत्यांनी भाजपलाही महापौर पद हवे असा दावा केला। ठाणे वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेये, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते। ठाणे महापालिकेतील भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी 27 जानेवारी रोजी कोकण आयुक्तांकडे करण्यात येणार असून सर्व नगरसेवकांनी पक्षाचा गटनेता निवडीचा अंतिम अधिकार पक्षश्रेष्ठींना दिला आहे। गटनेत्याच्या निवडीसंदर्भात कोणती नावे चर्चेत आहेत हे सध्या जाहीर करता येणार नाही, परंतु सभागृहाचा अनुभव असलेला सर्व नगरसेवकांना मदत करू शकेल आणि सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल अशा अनुभवी नगरसेवकाची निवड केली जाईल असे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले आहे। भाजपमध्ये देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील सुरेश कांबळे आणि उषा वाघ हे निवडून आले आहेत। त्यांचा सुद्धा विचार मित्रपक्षाने करावा असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले। तरी महापौर पदाच्या वाटाघाटी संदर्भात अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही। मात्र पालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, सभापती, स्थायी समिती, प्रभाग समित्या, परिवहन समिती अशा सर्व पदांमध्ये 76-28 असा समतोल झाकणे गरजेचे असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे।